हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वूफ आर्टमध्ये फ्लावर कसा बनवायचा. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जी छोटी रिंग आहे ती रिंग मी घेतलेली आहे. त्या रिंगला आपण परफेक्ट जसं मोठ्या रिंगला कापड जॉईन करतो तसंच त्या रिंगला सुद्धा आपण कापड जॉईन करून घ्यायचं आहे. मी कापड जॉईन करून घेतले, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि मी आता एक पेन घेतला आहे. पेनच्या साहाय्याने तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक गोल आखून घेणार आहे. आता मी इथे एक गोल आखून घेतलेला आहे. प्रॉपर गोल आखल्यानंतर गोलच्या बरोबर मध्ये सेंटरला आहे ना एक छोटासा अजून एक डॉट द्यायचा, म्हणजे टिपका द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. टिपका दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 5 रेषा काढायच्या आहेत. 5 रेषामध्ये तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा, तुम्ही कशाही काढू शकता. तो तुमचा चॉईस आहे. 5 रेषा तुम्हाला कशा काढायच्या तर मी माझ्या अंदाजाने काढल्या, तशा तुम्ही कशाही काढू शकता. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, मी दाखवले मी 5 रेषा कशा काढते. मी मुद्दामच व्हिडिओ स्लो ठेवला आहे की जेणेकरून खूप लोकांच्या कमेंट येतात की कळत नाही आहे व्हिडिओ झूम नसल्यामुळे. त्यामुळे मी मुद्दाम स्लो ठेवला आहे, फास्ट केलेलं नाही आहे, लोकांना लक्षात येत नाही म्हणून. तर आता इथे झालेलं आहे माझं. त्याच्यानंतर मी सुई कुठली घ्यायची हे तुम्हाला दाखवले. सुईचा जो मागचा भाग असतो तो आपल्याला थोडासा ब्रॉड हवा आहे, जाड हवा आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. आता मी घेतला आहे दोरा. आपला दोरा मी आता सुईमधनं होऊन घेतला. तुम्ही साधा दोरा पण घेऊ शकता, डबल जोड करून, असं काही नाही हाच दोरा पाहिजे. साधा दोऱ्याची पण तुम्ही 3-4 वेळ करून करू शकता. हे आता मी दोरा सुईमध्ये ओवत आहे. ओवून झाल्यानंतर मी त्याला खालून एक गाठ मारून घेतली. जसं आपण कपड्यामध्ये सुई ओवायला तसं करतो तसं सेम टाईपमध्ये मी इथे पण केले. आता मी जो गोल आहे ना ती बॅक साईड केले बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये जो गोल आहे त्याच्याबरोबर मिडलला जिथं आपण डॉट दिला आहे तिथनं मी तुळशी मागच्या साईडने बाहेर काढून पूर्ण खेचली. पूर्ण एंडपर्यंत सुई ओढून घ्यायची आणि मागच्या साईडनं बघायचं की एंडपर्यंत आलं का नाही. तर मग काय होतं, धाग्याचा आतमध्ये गोंधळ होतो आणि सगळे धागे एकत्र होतात. आता बघून घ्या, मी एक 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 करून सर्व धागे त्याच्यामध्ये आतमध्ये टाकत आहे. एंडला तुम्हाला दाखवतेच की मागं एकही धागा मी शिल्लक ठेवलेला नाही आहे, जेणेकरून धाग्यांमध्ये गुंतागुंती होऊ नये. आता मी एक एक करून असे सेपरेट एक धागा टाकून घेते. काही अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये. मी स्वतः पण अशी बघून शिकले. तुम्हाला याचा क्लास लावण्याची काही गरज नाही आहे. मी तुम्हाला हर एक गोष्टीची ट्रिक ह्याच्यामधनं देईल. आता माझी लास्टची जी लाईन होती ती पण झालेली आहे. आता मी तुम्हाला बॅक साईड दाखवते. आता बॅक साईडला बघू शकता माझा काही कुठे गोंधळ किंवा गुंतागुंती झालेली नाही. आता त्याच बॅक साईडला अजून एक आपण काय करणार आहे, त्याच गोलच्या शेजारी कुठल्याही लाईनमधून एक अजून एक वरती सुई काढणार आणि धागा टाकणार आहे. जी पहिली आपल्याला रेष येणार त्या रेषेमधून आपण सुईचा धागा होणार आहे. त्याच्या शेजारची रेष आहे ती सोडून त्याच्या पुढच्या, म्हणजे जिथे आपण सुई टाकणार आहे त्याच्या तो धागामधनं आपल्याला जिथे सुई टाकणार त्या धाग्यातनं आपल्याला सुई बाहेर खेचायची आणि खेचल्यानंतर त्याच्या शेजारचा जो धागा आहे तो सोडून त्याच्या पुढच्या धाग्यामध्ये आपल्याला सुई टाकायची. म्हणजे एक गॅप सोडून आपल्याला धाग्यामधून सुई टाकायची. म्हणजे जेणेकरून काय होईल की तुमचा जो तुम्ही फूल बनवता त्याच्यामध्ये धाग्यांची गुंतागुंती होणार नाही आणि तुम्हाला करायला पण सोपं जाईल आणि व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी दाखवलं आहे मी कशी करते की. आणि हे सगळं करताना तुम्हाला धाग्यावरती सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे. कारण धागा कसा होतो आपलं लक्ष जात नाही आपण करत असताना, धागा एकदम गुंतून जातो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी किती परफेक्ट हे करते आहे. कारण तुम्हाला सगळ्यात जास्त धाग्यावरती लक्ष द्यायचे, धागा आपला किती परफेक्ट होतो. कारण जर तुम्ही धाग्यावर लक्ष नाही ना दिलं तर मग तुमचं सगळं एंडला फूल पूर्ण फसणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही धाग्याकडे पहिल्या सुरुवातीपासून धाग्याकडे लक्ष द्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसं करते. एक करत आपल्याला पूर्ण प्रॉपर करून घ्यायचे. तर मी करते आहे सगळं. आता माझं करून झालेलं आहे. प्रॉपर व्हिडिओ पूर्ण शूट नाही केलेला, तर आता मी झालेलं आहे माझं पूर्ण करून. सेम प्रोसेस तुम्हाला यूज करायची. झाल्यानंतर ना जिथे तुमचा एंड होईल त्याच्या शेजारी छोटासा स्टिच टाकायचा. छोटासा असा धागा खाली खेचून तुम्हाला तो धागा पूर्ण खाली खेचायचा आहे. खेचल्यानंतर त्याला मागून पूर्ण बघू शकता तुम्ही माझी कुठेही गुंतागुंती किंवा काही धाग्यांची हे झालेली नाही आहे.
आता मी त्याला गाठ मारून घेणार आहे खालनं, की जेणेकरून माझं फूल निसटू नये किंवा फुलाच्या धाग्यांमध्ये गुंतागुंती होऊ नये म्हणून मी त्याला गाठ मारून घेते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता माझी गाठ मारून झाली, उरलेल्या धागा मी कात्रीने कट करते. तुम्ही आपली कटरची कात्री वापरा. ॲक्च्युली माझी कटरची कात्री सापडत नाही आहे, सो मी नॉर्मल कात्री वापरते, पण तुम्ही कटरची कात्रीच वापरा. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर मला त्यासाठी सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा. मी अशा टाईपमध्ये तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन. थँक्यू.